पुढची महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जे मुद्दे फावले तेच विधानसभा निवडणुकीत भोवले। दरम्यान महायुतीच्या विजयाची हीच महत्त्वाची कारणं काय आहेत आपण जाणून घेऊयात। कुणाला काय भोवलं आणि कुणाला काय फावलं। काय भोवलं सगळ्यात आधी ते बघूयात। लोकसभेमध्ये काँग्रेसकडून संविधान बचावचा वार करण्यात आला। तर काय फावलं ते आहे विधानसभेमध्ये महायुतीकडून फेक नॅरेटिव्हचा प्रचार केला गेला। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर आरोप करण्यात आले, ते भोवले। तर लाडकी बहीण योजना महायुतीसाठी अगदी गेम चेंजर ठरली आहे। मवियाला काँग्रेसला मुस्लिम संघटनांच्या पाठिंब्याचं पत्र व्हायरल होणं चांगलंच भोवलं। तर हिंदुत्ववादी एकगठ्ठा मतं महायुतीच्या बाजूने यामुळे फिरली आहेत। एक है तो सेफ है वक्तव्यावरून प्रचंड राजकारण करणं मवियाला भोवलं। तर दुसरीकडे एक है तो सेफ हेचा नारा महाराष्ट्रामध्ये यशस्वी ठरला। मवियाला लोकसभेमध्ये आरक्षण मुद्द्याचा फायदा झाला होता। तर विधानसभेमध्ये मराठा ओबीसींची मतं ही महायुतीकडे आली आहेत। लोकसभेत शरद पवार उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती मिळाली। मात्र विधानसभेमध्ये ही सहानुभूतीची लाट पूर्णतः संपलेली पाहायला मिळते।